नमस्कार. आपण पाहणार आहोत बाजरीच्या खारोड्या. त्या खारोड्या बनवण्यासाठी मी इथे 1 किलो बाजरी घेतलेली आहे. ही बाजरी आपल्याला जे आहे ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही बाजरी छान असं हातावर चोळून 2 पाण्याने 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची. कारण स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्याच्यावर असलेली धूळ किंवा त्याचा जो काळपटपणा आहे तो पूर्ण निघून जातो. असं हाताने छान असं चोळून घ्यायची आणि स्वच्छ धुवायची, 2 वेळेस धुवून घ्यायची. अशी स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने. याला मी या पाण्यातून काढून इथे चाळणीवर ठेवून घेणार आहे. पुरणाची चाळणी घेतली, यामधून खाली गळत नाही, पाणी नितळून जातं, त्यासाठी या चाळणीवर काढून घ्यायचं. इथे चाळणीतून पाणी सगळं असं नितळून घ्यायचं आणि पाणी जे नितळल्याच्या नंतर याला मी एका कॉटनच्या कपड्यावर बांधून ठेवणार आहे रात्रभर. इथे असा कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, यावर ही बाजरी टाकून घ्यायची आणि असंच याला झाकून ठेवायचं किंवा बांधून ठेवायचं. मी तर फक्त असं झाकूनच ठेवणार आहे. आणि सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला याला फॅनच्या हवेखाली छान असं सुकवून घ्यायचं आहे. 2 तास ही पंख्याच्या हवेखाली मस्त अशी पसरून ही बाजरी एकदम कोरडी अशी सुकवून घ्यायची. आणि हिला तुम्ही हवं तर गिरणीतून भरडून आणू शकता, मिक्सरवर बारीक करू शकता, किंवा तुमच्याकडे जाता असेल तर ते जात्यावर सुद्धा तुम्ही बारीक करून याच्या कण्या करून घेऊ शकता. मी ही बाजरी जात्यावरच बारीक करून घेणार आहे याच्या कण्या, कारण माझ्या जवळपास छोटीशी गिरणी नाही आणि मोठ्या गिरणीमध्ये टाकलं तर सगळं गव्हाचं पीठ येतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा अशा निघून होतील कण्या, म्हणून मी याला बाजरी जात्यावरच भरडून घेणार आहे. इथे आपली बाजरी छान अशी वाळलेली आहे. मी पंख्याच्या हवेला छान वाळवून घेतली, छान वाळलेली. मी याला जात्यावरून आता भरडून घेणार आहे. त्या कण्या तुम्ही गिरणीतूनही भरडून आणू शकता किंवा मिक्सरला सुद्धा बारीक होतात, पण त्याची टेस्ट इतकी छान लागत नाही. मला जात्यावर भरडूनच आवडते. अगदी पारंपरिक पद्धतीने हे जात्यावर भरडूनच याच्या खारोड्या करणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी सर्व बाजरीच्या कण्या ह्या भरडून घेतलेल्या आहेत. किती छान झाल्यात, ना जास्त जाड नाहीत आणि जास्त बारीक पण नाही. याची खारोडी जर बनवली तर खूप ठेसूळ होते, अजिबात कडक होत नाही. मी पूर्ण बाजरीच्या कण्या ह्या भरडून घेतलेल्या आहेत. जेवढ्या ह्या कण्या आहेत त्याच्या बरोबर 4 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही कितीही कण्या घ्या, याच्यापेक्षा कमी घ्या, जास्त घ्या, पण बरोबर 4 पट पाणी आपल्याला हे उकळायला ठेवायचं. त्यामध्येच आपल्याला ह्या कण्या हटून घ्यायच्या आहेत. आणि या खारोड्याचं एकदम परफेक्ट हे माप आहे. ह्या खारोड्याला टाकण्यासाठी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोठे चमचे ओवा, 2 चमचे जिरे आणि या अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या ह्या ओबडधोबड सोलून घेतल्यात. हे आपल्याला मिक्सरमधून असं जाडसर कुटून घ्यायचं ह्या खारोड्यामध्ये टाकण्यासाठी. याच्याने खूप छान चव येते खारोड्याला. इथे 4 भांडे पाणी मी गरम करायला ठेवले. एकदम जितक्या कण्या घेतलेल्या आहेत त्याच्या 4 पट पाणी मी इथे उकळायला ठेवले. मी मोठा कुकर ठेवलेला आहे, यामध्ये बरोबर बसतात त्या 1 किलोच्या खारोड्या, म्हणून मी हा कुकर ठेवलेला आहे. तुम्ही जाड बुडाचं पातेलं देखील तुम्ही या गॅसवर ठेवून घेऊ शकता. जेव्हा भांडा आपण पाणी उकळायला ठेवतो त्यावेळेस त्याला आजूबाजूने तेल लावून घ्यायचं, कारण कण्या अजिबात खाली चिटकत नाहीत आणि भांडे आपल्याला घासण्यासाठी अजिबात अवघड जात नाही. जिरे ओवा जे घेतले होते जाडसर वाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर ह्या कण्या ज्या आहेत आपल्याला एका मोठ्या भांड्यात टाकून घ्यायच्या. मोठ्या भांड्यात टाकल्याच्या नंतर याला आपल्याला पाणी लावून त्या ओलसर करायच्या, कारण पाणी लावून ओलसर केलं की याच्या गाठी होत नाहीत आपण जेव्हा ह्या कण्या हाटतो त्यावेळेस. तुमच्याकडे जर आंबवून खारोड्या करत असतील तर याला 2 दिवस छान भिजवून घ्यायचं. आमच्याकडे ह्या अशा पद्धतीने खारोड्या करतात, याला आंबवत नाही आम्ही, फक्त पाणी लावून ओलसर करून घेतो, कारण हाटताना याच्या गाठी होऊ नये म्हणून. मस्त असं पिठाला ह्या कण्याला पाणी लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. जास्त एकदम पचपच ओलंही करायचं नाही आणि कोरडंही ठेवायचं नाही. जास्त ओलं झालं तरीही त्या हटल्या जात नाहीत, त्याच्या गाठी होतात, आणि कोरडं टाकलं तरीही त्याच्या गाठी होतात. असं केलं तर आपलं अगदी एक कणी अशी सुटसुटीत पडते पाण्यामध्ये आणि छान असं याच्या खारोड्याचं पीठ तयार होतं. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आपण बारीक करून घेतलेले ओवा, जिरे आहेत, लसण आहे ते यामध्ये टाकायचा. त्याचबरोबर तुम्हाला जे आवडतं त्याप्रमाणे तिखट टाकायचं. मी इथे मोठे 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे सर्व साहित्य टाकल्याच्या नंतर छान अशी छोटीशी उकळी आली की आपल्याला ह्या कण्या हटायच्या आहेत. अगोदर या घोट्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ह्या कण्या छान हटून घ्यायच्या. कण्या टाकते वेळेस अगदी थोड्या करून टाकायच्या. एकखटी टाकलं तर त्याच्या गाठी होतात, असं थोडं सोडायचं आणि छान असं हलवून हटून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला वाटीने नको वाटलं तर तुम्ही हाताने देखील अगदी अशा सोडून ह्या कण्या सोडायच्या, म्हणजे अजिबात गाठ होत नाही. एकदम छान अशा ह्या सुटसुटीत कण्या होतात. हे कण्याचं पीठ तुम्ही बघू शकता, एकदम असं पातळ दिसायला लागलेलं आहे, अजिबात घट्ट झालेलं नाही. आता जसं शिजल तसं ही कणी जशी फुगल तसं हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत जातं.
आता एकदम पातळ दिसायले, पण शेवटी तुम्ही बघू शकता ह्याला एकदमच असं घट्ट होऊन जाईल. आता या ठिकाणी आपल्याला तीळ टाकायचे आहेत. आपण तीळ अगोदर टाकले नव्हते, फक्त तिखट आणि जिरे ओवा टाकून घेतलेल्या होत्या. कण्या हटल्याच्या नंतरच आपल्याला तीळ टाकायचे, अगोदर टाकायचे नाही, पण याच्यामुळे छान चव येते. मस्त असं ह्या घोट्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. फुल गॅसवर सुरुवातीला आपल्याला कण्या शिजवायच्या आहे, जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत, आणि नंतर आपल्याला गॅस बारीक करून ठेवायचा. इथे अशा पद्धतीने छान तीळ टाकल्याच्या नंतर पण ह्या कण्या छान हलवून घेतल्यात आणि हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता याला 20 मिनिट पूर्ण फुल गॅसवर शिजवायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता, मी इथे 15 मिनिट फुल गॅसवर आणि 10 मिनिट हे एकदम बारीक गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि आपल्या कण्या एकदम अशा घट्ट झालेल्या आहेत. आता याला परत आपल्याला झाकण ठेवून परत 10 मिनिटं याला आणखी असंच बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं, त्यामुळे एकदम छान अशा ह्या कण्या शिजतात. आता जास्त वेळ ठेवायचं नाही, मोजून 10 मिनिटं याला शिजवायचं आहे. एक एक कणी अशी बघू शकता तुम्ही किती छान अशी फुगलेली आहे आणि छान शिजत आले, एकदम शिजलंयच. पण थोडं आणखी 10 मिनिटं याला वाफ दाबून हे शिजवून घ्यायचं. इथे 10-15 मिनिटं झालेली आहेत. गॅस बारीक करून एकदम मस्त आपल्या ह्या कण्या शिजलेल्या आहेत खारोड्याच्या, तुम्ही बघू शकता, आणि किती घट्ट झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा. तुम्हाला लगेच जर ह्या खारोड्या टाकायच्या असतील तर यातलं पीठ आपल्याला मस्त गार करण्यासाठी एका ताटात काढून ठेवायचं. जितकं गार झालं की ते आणखीन एकदम घट्ट होतं. इथे एक मोठं ताट घेतलंय आणि यामध्ये कण्या ज्या आहेत ते छान असं गार करायला ठेवायचं पंख्याच्या हवेला. गार झाल्याच्या नंतर आपल्याला पटापट ह्या खारोड्या टाकून घ्यायच्या. आणि तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही ह्या कण्या ज्या आहेत त्या संध्याकाळी शिजवायच्या आणि मग सकाळी खारोडे टाकायचा. तोपर्यंत पीठ एकदम छान गार होतं आणि खारोड्या एकदम पटकन टाकल्या जातात. मी अशा ताटामध्ये पसरवून फॅनच्या हवेला ठेवणार आहे आणि गार झाले की याच्या खारोड्या करून घेणार आहे. तुम्हाला जर याच्या लगेच करायच्या असतील तर याचं पाण्याचं प्रमाण तुम्हाला वाटेल हे थोडंसं पातळ दिसायला आपण याच्या खारोड्या कशा टाकणार, तर त्यावेळेस तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं. आपण 4 भांडे घेतलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही 3.5 इतकं पाणी घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता मी ह्या कण्या ज्या आहेत ताटामध्ये काढून ठेवल्या होत्या, एकदम घट्ट झालेल्या आहेत. आता याच्या छान अशा आपल्याला इथे मी कॅरी बॅग अडकून घेतलेली आहे खाली. याच्यावर आपल्याला याच्या छोट्या अशा खारोड्या करून घ्यायच्या आहेत, एकदम छान अशा. पहा किती छान. आता हाताला पण पोळत नाही आणि एकदम घट्ट झालं, ते अजिबात पातळ राहिलेलं नाही. अशा पद्धतीने केली की याच्या खारोड्या एकदम ठेसूळ आणि खूप चविष्ट होतात. जास्त पातळ शिजवायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला टाकायला यायला लागलेले आहेत. अशा पद्धतीने खारोड्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत. इथे अशा पद्धतीने सर्व खारोड्या मी टाकून घेतलेल्या आहेत. अर्ध्या खारोड्या मी सोऱ्याने बनवलेल्या आहेत. माझ्या मुलीला ह्या सोऱ्याच्या बनवलेल्या खारोड्या खूप आवडतात, त्यासाठी अर्ध्या खारोड्या ज्या आहेत ते सोऱ्याने आणि अर्ध्या हाताने केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा खारोड्या झाल्यात आणि हे खूप टेस्टी लागतात. टाइमपास म्हणून मुलांना किंवा आपल्याला पण कधी कधी खाण्यासाठी खूप छान आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तुम्ही अशा पद्धतीच्या खारोड्या नक्की बनवत जा. आता ह्या खारोड्या मी उन्हामध्ये 2 दिवस कडकडीत उन्हात हे वाळवून घ्यायच्या. आपल्याला छान वाळल्याच्या नंतर त्या खारोड्या जाळी वगैरे पकडत नाही आणि 1-2 वर्ष अजिबात खराब होत नाहीत. इथे तुम्ही बघू शकता मी बनवून घेतलेल्या खारोड्या एकदम कडकड वाळलेल्या आहेत. एकदम कडकडीत उन्हात वाळू घातल्या होत्या त्यामुळे एकदम छान वाळल्यात. ज्या अर्ध्या खारोड्या आहेत सोऱ्याने केल्या होत्या त्या पण खूप छान झाल्या. तुम्ही बघू शकताय जशा चकल्याच आहेत. आणि ह्या कच्च्या खाण्यासाठी खूप छान, कारण कडक लागत नाहीत आणि एकदम ठेसूळ होतात ह्या खारोड्या. चवीला तर खूप भारी लागतात. टेस्ट दोन्हीची एकच आहे, पण लहान मुलांना असं वेगळं काही दिलं तर खूप आवडतं. तुम्ही बघू शकता. यातल्या थोड्या खारोड्या मी तुम्हाला तळून दाखवते. ह्या खारोड्या तुम्ही भाजून देखील खाऊ शकता. तव्यावर छान खरपूस भाजायचं आणि वरतून तेल टाकायचं, त्याची टेस्ट खूप छान लागते. कच्च्या खारोड्याही तुम्ही खाऊ शकता. शेंगदाणे खारोड्या थोड्याशा मी तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. त्यात मी खारोड्या टाकून तळून घेणे. भरपूर साऱ्या टाकल्या तरी चालतात, त्या काही जास्त फुलत नाहीत, पण मस्त होतात ह्या खारोड्या. आणि ह्या आपण जात्यावर भरल्यामुळे ते एकदम ठिसूळ आणि हलक्या झालेल्या आहेत ह्या खारोड्या, अजिबात कडक नाही. तुम्ही बघू शकता किती छान अशा पांढऱ्या शुभ्र दिसायला लागल्या तळल्याच्या नंतर. एकदम मस्त अशा खारोड्या व्हायला लागल्या, तुम्ही बघू शकताय एकदम छान झालेल्या आहेत. आणि या सोऱ्याने घेतलेल्या पण थोड्याशा खारोड्या मी तुम्हाला तळून दाखवते. हे पहा तुम्ही किती मस्त झालेले आहेत. इथे ह्या खारोड्या मी तळून दाखवल्यात, किती छान असा रंग आलाय. खाण्यासाठी खूप हलक्या आहेत ह्या, अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यामुळे ह्या अजिबात कडक राहत नाहीत. उन्हाच्या वाळवण्यामुळे ह्या खारोड्या अजिबात कडक होत नाहीत. जर आपण सावलीतच वाळवल्या तर थोड्याशा कडक लागतात त्या खारोड्या, पण चवीला खूप भारी झालेल्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने एक वेळ खारोड्या नक्की ट्राय करा. तुम्हाला जरी खारोड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.